अमुक नाही आणि तमुक नाही म्हणून कटकट करणाऱ्या सगळ्यांसाठीच एक जबरदस्त बातमी। सोलापुरातल्या श्रुतीनं परिस्थितीशी झगडून इतका प्रचंड अभ्यास केला की तिला 10वी मध्ये तब्बल 93% गुण मिळाले। परीक्षेच्या काळात तिच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलं होतं, पण ती हरली नाही। प्रत्येकानं आवर्जून पाहावी अशी ही बातमी। श्रुती होनकळस परिस्थितीनं कितीही बंड पुकारलं तरी लढलेली आणि यशस्वी झालेली ही एकदम भारी मुलगी। सोलापूरच्या घोंगडे वस्तीत राहणारी श्रुती जन्माच्या आधीच वडील सोडून गेले। आई आजी आजोबांनी श्रुतीला वाढवलं। आईनं शिलाई काम करून घर चालवलं आणि श्रुतीला शिकवलं। ऐन परीक्षेच्या तोंडावर आजोबा आजीचंही निधन झालं। श्रुतीच्या आईवर कामाचा एवढा ताण आला की आजारपणामुळे ती अंथरुणाला खेळली। एवढ्या सगळ्या परिस्थितीत श्रुतीनं अभ्यासातली चिकाटी मात्र सोडली नाही। तिने परिस्थिती गरिबीची असल्यामुळे तिने जे सांगेल, शाळेची परीक्षा फी असेल, शाळेची पुस्तकं असतील, अपेक्षित असतील, गाईड्स असतील, नोट्स असतील, काय जे लागेल ते सगळं साहित्य आम्ही सगळं शिक्षकांनी तिला पुरवण्याचं काम केलं। तिला जेवढं सहकार्य करता येईल ते आम्ही केलेलं आहे। आईच्या पाठिंब्यावर श्रुतीनं मोठ्या हिमतीनं 10वीची परीक्षा दिली। श्रुतीला 10वीच्या परीक्षेत तब्बल 93% गुण मिळाले। पण पोरीचं हे यश पाहण्याआधीच तिच्या आईनंही जगाचा निरोप घेतला। माझ्या आईनं खूप कष्ट घेतलेत माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून, आणि त्या टेन्शनमुळेच ती 27 एप्रिल 2019 रोजी तिला हार्ट अटॅक आला आणि त्यात तिचं निधन झालं। मम्मी खूप माझी कष्ट करायची माझं शिक्षण व्हावं म्हणून। तिने ह्या परिस्थितीवर मला मात करायला शिकवली। खूप मोठं दुःख आहे, कारण लहानपणापासूनच वडील नव्हते आणि आता तर आई गेली म्हटल्यावर जगणं अवघड होणारच कुणाचं पण। त्यामुळं मला प्रत्येक क्षणात मम्मीची आठवण येते माझ्या। ती होतकरू आणि हुशार विद्यार्थिनी आहे। तिला आम्ही प्रशालेकडनं आम्हाला जे शक्य होतं, तिने जे मागितलं होतं ते आम्ही सगळी मदत तिला केलेली आहे आणि यापुढेही आम्ही प्रशालेच्या वतीने तिला मदत करू इच्छितो। सर्व स्टाफ आणि संस्थेच्या लोकांनीही सांगितले की आम्ही तिला मदत करू। त्यामुळे तिने आता कुठे प्रवेश घेते त्याच्यावर ते अवलंबून आहे, त्याप्रमाणे आम्ही तिला मदत करू। श्रुतीनं अगदी लहान वयात अनेक आघात पचवले, पण तरीही ती लढतीये। तिला कलेक्टर व्हायचंय। तिच्या स्वप्नांना बळ देऊया, आपण तिचे आईबाबा होऊया। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास सोलापूर। संघर्षाला हवी साथ। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी त्यांच्या नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा। झी24 तास मॅरेथॉन फ्युचर एक्स, 14वा मजला, ए विंग, नामजोशी मार्ग, लोअर परळ, मुंबई 400001 दूरध्वनी क्रमांक 93 729 37 569।